हॅलो, नमस्कार. कोमली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे संडे. आजचाच व्हिडिओ आहे हा सकाळचा. सकाळी उठल्या-उठल्या मस्त छान ऊन पडलेलं होतं. खूप दिवसानंतर असं ऊन बघायला मिळालं. पूर्ण पितराचे 10-15 दिवस गेले, पण काही ऊन पडलं नव्हतं. काल एक होतं थोडंफार, पण काल ऑफिसमध्ये असल्यामुळे तर काही मला क्लिनिंग वगैरे करता आली नाही. मग आज सकाळी उठल्या-उठल्या बघितलं. मग म्हटलं आज सगळे जे कपडे वगैरे काही धुवायचे आहेत, ब्लँकेट वगैरे ते धुवून घ्यावेत. त्यानंतर तसंच झाडांकडे लक्ष गेलं. तर बघू शकता किती छान झाडांची ग्रोथ झाली आहे. मी काल एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे आणि हे रॅकचं देखील शेअर केलं आहे. ते रॅकच्या प्लेटचं मी काढून टाकलं आहे, त्यामुळे छान असं स्टँड तयार झालं आहे. आता प्लांटसाठी आम्ही नवीन काहीतरी करणार आहोत, तर ते बघण्यासाठी माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. त्यानंतर मस्त चहा घेतला. चहा झाल्यानंतर म्हटलं आता ऊन पडलेलंच आहे, तर सगळे कपडे वगैरे व्यवस्थित वॉश करून घ्यावे, ब्लँकेट वगैरे. चहा वगैरे होईपर्यंत मी मशीनला लावून दिलं होतं ब्लँकेट, आणि 8 KGचं मशीन आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे ब्लँकेट व्यवस्थित वॉश होऊन जातं. आणि जर आपण हाताने वॉश केलं तर असं ब्लँकेट पकडता देखील येत नाही, खूप जास्त हेवी होऊन जातं. मी तर कधी हाताने वॉश केलं नाही आहे. मग पटकन ते सकाळी मशीनला लावून दिलं, आणि मग माझं चहा वगैरे बाकी झाडून वगैरे अंघोळ वगैरे होईपर्यंत सगळं ते ब्लँकेट व्यवस्थित वॉश झालं. त्याला 10-15 मिनिट मशीनमध्येच मी भिजत ठेवलं होतं, सेपरेट काही भिजत नाही घातलं. जेव्हा पाणी आणि ते सगळं मिक्स झालं, त्यानंतर मग 15 मिनिट मशीन पॉज करून ठेवलं होतं. तर बघू शकता खूप छान निघालं आहे. हे जर हाताने धुवायचं म्हटलं असतं तर खूप जास्त जीवावर आलं असतं. त्यानंतर म्हटलं आता ब्लँकेट धुवून झालं, त्यानंतर हे छोटे काही रग वगैरे होते माझ्याकडे, कुणी आलं पाहुणे वगैरे तर त्यांच्यासाठी. तर म्हटलं मग ते देखील नंतर ते देखील मशीनला लावून घेतले. म्हटलं आज आहेच ऊन, तर सगळं सुकून जाईल पटपट. मग एकदा वॉश वगैरे करून ठेवले की मला मग ते प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवून देता येतील, म्हणजे कुणी आलं की त्यांना द्यायला. आणि मला ही एक नवीन गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. मी एक पोळपाट घेतलं आहे पिंपरी मार्केटमधून. तर बघू शकता खूप छान आहे. आता आपण असं जनरली स्वयंपाक करत असताना हे लाटणं कुठं ठेवावे हे खूप मोठा प्रश्न असतो. कधी आपण परातीत ठेवू, इकडं ठेवू, आणि दुसरं काही काम अचानक आलं तर आपण ते कुठेही ठेवून देतो. त्यामुळे इकडे तिकडे ठेवण्याची आता गरज नाही. डायरेक्ट असं समोर मस्त व्यवस्थित बसून जातं ते, आणि दिसायला देखील खूप छान आहे. आणि असं काम झालं की असं स्टँडसारखं उभा करून ठेवायचं. त्याचा कुठे पसाराही नाही आणि काही नाही, आणि दिसायला देखील खूप छान आहे. त्यानंतर मला कारल्याची भाजी करायची होती. म्हटलं त्याची देखील रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. डेली नुसते क्लिनिंगचे व्हिडिओ होत आहेत, म्हटलं आज काहीतरी वेगळा रेसिपीचा व्हिडिओ होऊन जाऊ देत. मग त्यानंतर व्यवस्थित भरलेलं कारलं करणार होते मी, मसाला भरून. तर त्यासाठी व्यवस्थित बघा अशा प्रकारे कट करून घेतलं आहे मी कारल्याला, आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं होतं. आता ॲक्च्युली मी याला शिजण्यासाठीच त्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकते, आणि थोडीशी हळद टाकते त्याच्यामध्ये. मग त्यामुळे काही मी धुण्याच्या वेळेस 2-3 वेळेस धुवून घेतलं साध्या पाण्याने, पण त्यात काही मीठ टाकलेलं नव्हतं. मग त्याचा थोडासा हळद आणि मीठमुळे थोडासा कडवटपणा कमी होतो. आणि ते झाकण ठेवून शिजायला लावून दिलं. तोपर्यंत म्हटलं आता चपात्या करायच्या होत्या, चपात्याचं पीठ मळून घ्यावं. आणि तुमच्यासोबत ते मला चपातीचा हे देखील शेअर करायचं आहे त्या नवीन पोळपाटवरती. आणि त्यामुळे मग पटपट चपातीचं पीठ मळून घेतलं. मी काय त्याला जास्त मळत बसत नाही, वरवरच त्याला हे त्याचा गोळा करून ठेवून देते. नंतर ते थोडे 10-15 मिनटाच्या रेस्टनं बरोबर ते सॉफ्ट होऊन जातं. त्यामुळे जास्त काही मळत बसायची गरज नाही. त्यानंतर मग कारल्याच्या भाजीचा मसाला काढायला घेतला. त्याच्यासाठी मी घेतलं होतं शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर, धना पावडर आणि अद्रक आणि लसूण. त्यानंतर जे शिजलेले कारले होते ते थोडंसं थंड पाणी टाकून ते पिळून घेतले हातानं व्यवस्थित. त्यात काही पाणी राहू द्यायचं नाही, त्यात ते कडवट लागतं. आणि माझ्याकडून ते जरा जास्त शिजले गेले होते, तर थोडे कमी शिजवायचे, जेणेकरून नंतर ते तेलामध्ये फ्राय केले ना आपण मसाला वगैरे टाकून, तर ते वरचं कवर खूप छान असं थोडंसं हे होतं, क्रिस्पी टाईप होतं. आज माझ्याकडून ते जरा जास्त शिजलं गेलं होतं. नंतर शेंगदाणे आणि खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं, धना पावडर आणि ते. त्यानंतर हिरवी मिरची आणि हे टाकलं होतं फक्त कांदा लसूण मसाला. ते तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही किती खातात त्यानुसार घ्या. आणि त्यानंतर ते मिक्सरमधून काढून एकदम थोडंसं एक अर्धा स्पून पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये, जेणेकरून त्या मसाल्याला थोडीशी बाइंडिंग आली पाहिजे. ते सगळं मग व्यवस्थित त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. मसाला काढून झाल्यानंतर मीठ पेंडिंग होतं. त्यानंतर कारल्यामध्ये पटपट सगळं भरून घेतलं, बघू शकता. आणि थोडंसं एकदम अर्धा स्पून पाणी टाकल्यामुळे त्याला व्यवस्थित बाइंडिंग आली मसाल्याला. त्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकून घेतलं, आणि जे भरलेले कारले होते आपण मसाला भरलेले ते ठेवून दिले. पहिले मी खालच्या साईडनं ठेवले, ज्या साईडनं मसाला नाही आहे त्या साईडनं, जेणेकरून त्यांचं जे वरचं कवर असतं ते थोडंसं कडक होतं आणि तळलं जातं छान. तर ते शिजवताना थोडंसं कमी शिजवा, जेणेकरून छान होईल ते. आणि मग नंतर दुसरे मसाल्याच्या साईडनं त्याला फ्राय करून घेतलं, आणि एकदम लो फ्लेमवर ठेवायचं, जेणेकरून मसाला जळणार नाही. आणि छान अशी कारल्याची भाजी तयार झाली होती, बघू शकता व्हिडिओमध्ये. मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ती.
त्यानंतर आता चपात्या करायच्या होत्या. म्हटलं तुम्हाला त्या नवीन पोळपाटवर चपात्या करून दाखवाव्यात. नंतर म्हणजे कणिक मळून ठेवलेलं होतं, त्याला थोडंसं हाताने सॉफ्ट करून घेतलं आणि बघू शकता खाली मी हे नाही घेतलं आहे, कापड वगैरे काहीच नाही घेतले, तरी ते देखील अजिबात खूप एकदम स्टेबल आहे, अजिबात हलत नाही. कारण त्याला खालच्या साईडने ना रबरचं हे लावलेलं आहे, जेणेकरून ते खाली ओट्याला एकदम पॅक बसून जात आहे. तर खूप छान क्वालिटी आहे आणि मी मार्केटमधून घेतलं आहे. मिशोला वगैरे अवेलेबल आहे, पण मला त्याची क्वालिटीची काही आयडिया नाही, त्यामुळे मी काही लिंक वगैरे देत नाही. तर तुम्हाला आवडलं तर नक्की घेऊ शकता. त्यानंतर मग खूप भूक लागली होती, कामावरलं होतं सकाळपासून. तर मग कारल्याची भाजी आणि हे याचं लोणचं होतं, मिरचीचं लोणचं आणि चपाती, असं मस्त जेवण केलं. जेवण वगैरे झाल्यानंतर मग मशीनचे कपडे देखील झाले होते. मग ब्लँकेट एक साईडला करून सगळे कपडे वगैरे टाकून घेतले आणि त्यासोबतच मग इकडे जे सुकलेले कपडे होते स्टँडवरचे ते देखील काढून घ्यावे म्हटलं, कारण मला त्याच्यावरती छोटं ब्लँकेट सुकायला टाकायचं होतं आणि असे कपडे टाकायला मला अजिबात आवडत नाही. पण आता काही ऑप्शन नाही, मोठे कपडे असल्यावर ते काही स्टँडवर बसत नाही, त्यामुळे मग आता एक दिवस थोडंफार ॲडजस्ट करावंच लागेल. नाहीतर मी कधीच असं याच्यामध्ये कपडे टाकत नाही वरती, माझे स्टँडवरतीच असतात. किती पाऊस असो काही असो, मी फॅन लावून आतमध्ये ठेवते स्टँड, पण बाहेर असं टाकत नाही. पण आता मोठे आणि वरती टेरेसवरती देखील फुल झालं असेल, कारण सगळेच आत्ताच्या टायमिंगमध्ये कपडे हे करतात, सगळे ब्लँकेट वगैरे वॉश करतात, त्याच्यामुळे काय वरती देखील टाकलं नाही. मग पटपटचे सगळे सुकलेले कपडे काढून घेतले आणि त्यांच्या घड्या देखील घालून घेतल्या आणि त्यानंतर मग मी जरा वेळ आराम केला. नंतरचं रुटीन काय मी नंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करते, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल त्यामुळे. नंतर मी जरा वेळ 3 ते 4 वाजेपर्यंत झोप घेतली. त्यानंतर मग मी पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पुढचं माझं रुटीन शेअर करते. इव्हिनिंगला मी काय केलं होतं, बाहेर कुठे गेले तर नक्की मी शेअर करते. असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, जेणेकरून मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते. आणि थँक्यू.